तीन टप्प्यामध्ये आपण याची चर्चा करूयात. पहिला टप्पा असेल तो म्हणजे आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून एक महत्वाचा, तो म्हणजे निबंधाची तयारी. दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण आपला जो एकूण प्लॅटफॉर्म आहे, टेक्नॉलॉजिकल प्लॅटफॉर्म आहे, की ज्याला आपण कुठेतरी पारंपरिक पद्धतीला छेद देण्याचा प्रयत्न करतोय, सो तो काय आहे, तर तो एक आपल्याला बघायचा आहे. आणि तिसरं मग अगदी शेवटी अगदी थोड्याशा काही बाबी आहेत की कसं आपण या प्लॅटफॉर्मवरती काम करणार आहोत किंवा काय आमचे त्या ठिकाणी मोटिवेशन्स आहेत. ओके, सो आपण निबंधापासून तयारी सुरू करूया. मी माझी स्क्रीन शेअर करतो. सो आपला जो पहिला मुद्दा आहे तो म्हणजे की निबंधाची जी तयारी आहे तर त्यामध्ये नक्की काय आणि कशा पद्धतीने आपण जाणार आहोत किंवा नक्की यामध्ये आपल्याला काय बाबी पार पाडायच्या आहेत. ओके, चला, निबंध या विषयाचं आपण अगदी सुरुवातीला याचं जे महत्व आहे त्यापासून सुरुवात करूयात. ठीक आहे, येस, आय थिंक मी ऑडिबल आहे आणि विजिबल पण आहेच आहे. ओके, सो याचा जर आपण विचार केला तर यामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या ठरतात. पहिला म्हणजे नक्की निबंध म्हणजे काय, याचा अर्थ काय आहे, आणि दुसरा म्हणजे परीक्षा दृष्टिकोनातून याचं महत्व काय आहे. मला असं वाटतं की आपण काही कोटेशन्स पाहूयात आणि त्यानंतर आपल्याला याचं महत्व समजून येईल. पहिला मुद्दा काय बघा, either write something worth reading or do something worth writing. बेंजामिन फ्रँकलिन हे अमेरिकेच्या फाउंडिंग फादर पैकी एक मानले जातात. तर त्या बेंजामिन फ्रँकलिन यांचं हे वाक्य आहे. ते काय म्हणतात बघा, एकतर जगाने वाचावं असं काहीतरी लिहा, नाहीतर असं काहीतरी काम करा की ज्याबद्दल जग तुमचे त्या कौतुक करेल आणि तुमच्याबद्दल लिहिल. दोन मुद्दे आहेत, एकतर तुम्ही काहीतरी लिहा, नाहीतर असं काहीतरी काम करा की ज्याच्याबद्दल लिहिलं जाईल. आणि मित्रांनो, मला असं वाटतं की एमपीएससीच्या माध्यमातून जेव्हा आपण तयारी करतो तेव्हा ह्या दोन्ही गोष्टी साध्य होतात. म्हणजे काय की कोणीतरी वाचावं असा निबंध लिहा, आणि दुसरं म्हणजे जेव्हा अधिकारी व्हाल तेव्हा तुमच्याबद्दल निश्चितपणे पानभर भरभरून त्या ठिकाणी लिहिलं जाईल. सो हा एक पहिला मुद्दा. दुसरा की निबंधामध्ये त्या संदर्भातलं एक आणखी एक कोटेशन आहे, टू सर्व्हाइव्ह यू मस्ट टेल स्टोरीज. बघा, म्हणजे काय होतं की मानवी स्वभाव जो आहे, म्हणजे आपण माकडापासून आजचा माणूस जो झाला, या मधल्या काळामध्ये एक गोष्ट कंटिन्युअसली आपल्या सोबत राहिलेली आहे, आणि ती म्हणजे आपल्याला ना स्टोरी ऐकायला फार आवडतात. आणि ह्या स्टोरीज ज्या आहेत, जर कोणी स्टोरी सांगत असेल, लोक सगळं काही विसरतात आणि जाऊन बसतात. मग ती आपली आजी असेल, आपली आई असेल, आपले वडील असेल, आपली मोठी दिदी असेल, मोठा भाऊ असेल, आपले शिक्षक असतील, एखादा वक्ता असेल, प्रत्येकाला स्टोरीज छान आवडतात. हे ज्या पद्धतीने तुम्ही आता बघत असाल तर ज्या महिलांच्या बाबत आपण आपले व्हॉट्सअप मेसेजेस किंवा आपला फेसबुक ह्या माध्यमातून जे स्टेटस किंवा जे आपण कॉन्टेंट क्रिएट करतोय, त्या प्रत्येक महिलेची एक स्वतःची एक स्टोरी आहे. मग त्या रमाबाई रानडे असतील किंवा त्या सरोजिनी नायडू असतील, त्या सिंधुताई सपकाळ असतील, ह्या प्रत्येकाची एक एक स्टोरी आहे. आणि ती स्टोरी आपल्याला काय करते, आपल्या हृदयाजवळ असते, आपल्याला ती स्पर्श करून जाते. आणि ह्या स्टोरी इतक्या पॉवरफुल असतात की जगामध्ये प्रत्येक वक्ता या स्टोरींचा आधार घेतो, प्रत्येक ऑथर या स्टोरींचा आधार घेतो, आणि त्या स्टोरींच्या माध्यमातून तो आपला मननं अधिक समर्पक आणि अधिक प्रभावशाली बनवतो. त्या स्टोरी असतात. नेक्स्ट एक आहे ते म्हणजे रायटर्स लिव्ह ट्वाइस. म्हणजे लेखक हा दोन वेळेस किंवा एकाच वेळेस दोन प्रकारचे आयुष्य जगत असतो. एक म्हणजे प्रत्यक्ष स्वतःच जे काही जगणं आहे ते, आणि दुसरं म्हणजे लिहिण्याच्या माध्यमातून. आता मित्रांनो, मी तुम्हाला हे जे काही 2, 3, 4 जे काही कोट त्या ठिकाणी सांगतोय, याचे मला दोन अर्थ आहेत. हे सांगतोय ते सगळं का सांगतोय, यातून मला तुम्हाला पहिला मुद्दा सांगायचा की लिहिणं हे किती महत्वाचं आहे. लिहिण्याचं महत्व हे मानवी आयुष्यात, मानवी जीवनामध्ये सर्वत्र आहे. उदाहरण सांगायचं झालं तर एक दोन प्रकारच्या सिव्हिलायझेशन असतात बघा. सभ्यता, सिंधू सभ्यता तुम्हाला माहिती आहे. आता ह्या सिंधू सभ्यतेबद्दल, इजिप्शियन सभ्यतेबद्दल, चीनच्या सभ्यतेबद्दल तुम्हाला माहिती आहे, त्याला आपण संस्कृती म्हणतो. पण सभ्यतांचे दोन प्रकार पडतात, एक ग्रेटर सिव्हिलायझेशन आणि दुसरी लेसर सिव्हिलायझेशन. मित्रांनो,
महान सभ्यता आणि कनिष्ठ सभ्यता, म्हणजे सगळे समाज एकसारखे आहेत, पण समाजामध्ये सुद्धा काही समाजाला आपण श्रेष्ठ मानलंय, पण त्याचा निकष काय? ते म्हणजे लिहिणं. ज्या समाजाला लिहिणं अवगत आहे तो श्रेष्ठ समाज असतो, ज्या समाजाला लिहिणंच अवगत नाहीये तो समाज नेहमी कनिष्ठ असतो. बरं असं का? फॉर एक्झाम्पल मला सांगा, प्राचीन कालखंडापासून जगामध्ये जे जे काही महान साम्राज्य होऊन गेली, त्या प्रत्येक साम्राज्याने आपले स्वतःचे किल्ले बांधले, स्वतःच्या इमारती बांधल्या. आज आहेत का होत्या? दिसत आहेत तुम्हाला? एक तर त्या नष्ट झाल्या, किंवा त्याच्या पलीकडे त्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, त्या प्रिझर्व कराव्या लागतात. पण मित्रांनो, ज्या ज्या काही साम्राज्यामध्ये जी महान पुस्तकं लिहिली गेली, ती पुस्तकं मात्र आजही टिकून आहेत, ती आपल्या समोर आहेत, वेगवेगळ्या माध्यमातून आहेत. मला सांगायचं महत्व काय? हे आहे महत्व लिहिण्याचं. आणि या महत्वाचाच आपल्याला विचार करायचा आहे निबंधाच्या बाबतीत सुद्धा. मग ते रामायण असेल, महाभारत असेल, अगदी सुरुवातीला ते मौखिक आहे, पण ते लिहून ठेवलं नसतं तर त्याचं महत्व किंवा ते आज आपल्याला ऐकायला, वाचायला, पाहायलाही मिळालं नसतं. आणि म्हणून लिहिणं हा खऱ्या अर्थाने मानवी सभ्यतेचा, मानवी जीवनाचा आणि आयुष्याचा अत्यंत महत्वाचा घटक आहे. आणि आता जेव्हा हे लिहिण्याची आता स्पर्धा परीक्षा बनलेली आहे, तेव्हा तर आपल्याला त्याचं मग महत्व आणखी वाढलं. आणि म्हणून मला हे 3 कोटेशन त्या ठिकाणी द्यावे लागले. आणि दुसरं म्हणजे काय, मी सुरुवात कशी केली बघा, तुम्ही थोडंसं ऑब्झर्व करा. मी सुरुवात केली 2 बाबींनी, एक कोटेशन आणि दुसरं स्टोरीने. मी तुम्हाला सिंधू सभ्यता किंवा आपल्या महान साम्राज्यांच्या स्टोरीज सांगतोय. मग ते रोमन साम्राज्य असेल, छत्रपती शिवरायांचं असेल, किंवा त्याच्या अगोदरचे काही बादशाह अकबरांचं असेल, सम्राट अशोकांचं असेल, या प्रत्येकाच्या स्टोरीज आहेत. म्हणजे मी सुरुवात कशी केली, एकतर कोटेशनने किंवा स्टोरीने, आणि मग मी आपल्या विषयाला हात घालतोय. हाच तर निबंध आहे, हीच तर निबंधाची सुरुवात आहे. येते मुद्दा लक्षात? आणि हेच मला सांगायचं होतं. ठीक आहे, आता आपण थोडंसं पुढे जाऊया. निबंध, निबंधाचं महत्व आणि निबंधाचं स्वरूप काय बघा. मित्रांनो, निबंधामध्ये जर आपण युपीएससीचा विचार केला तर युपीएससी मध्ये निबंध लिहिणं आणि निबंधामधले मार्क्स हे फार डिसाइडिंग फॅक्टर असतात. 2 निबंध आपल्याला विचारले जातील. त्या 2 निबंधाचा जर विचार केला तर दोन्ही निबंधाचे मार्क्स मिळून अराउंड तुम्हाला इथे 60% to 70% गुण मिळतात. जीएस मध्ये हे मिळत नाहीत. जीएस मध्ये 50% मिळवणं म्हणजे सुद्धा फार मोठी गोष्ट आहे, पण एसए मध्ये ते मिळतात. पण 60 to 70% मार्क्स कुणाला मिळतात? आणि हे 2 एसे आपण लिहितो तर त्याचं आणखी काही वैशिष्ट्य आहे का? तर ते म्हणजे हा डिसाइडिंग फॅक्टर ठरतो की तुम्हाला पोस्ट मिळणार का, तुम्ही मुलाखतीला पोहोचणार का, यावरती. आता हे जे निबंध लेखन आहे याचं परीक्षेमध्ये हे महत्व आहेच आहे. पण दुसऱ्या बाजूला निबंधाची भीती ही अनाठायी आहे का? तर मी असं सांगेन की निबंधाला फार लाईटली घेऊन पण चालत नाही. बरेच विद्यार्थी युपीएससी मध्ये आणि इव्हन एमपीएससीच्या प्रिपरेशन मध्ये सुद्धा ह्या निबंध विषयाला, निबंध घटकाला खूप लाईटली घेतात. त्यांना असं वाटतं की अरे निबंध म्हणजे ना, मी काहीतरी म्हणजे अगदी शेवटी शेवटी परीक्षेच्या अगोदर 2-4 निबंध लिहिले तरी चालतील, असं नाहीये. निबंधाची तयारी ही अगदी आपल्याला पहिल्या दिवसापासूनच सुरू करावी लागते. ती कशी काय बघूयात आपण. दुसरा मुद्दा, त्यामुळे लाईटलीही घेऊ नका आणि फार सिरियस पण होऊ नका. अरे मला आता कसा निबंध लिहिता येणार, एवढ्या शब्दांचा निबंध कसा लिहिता येणार, 250 मार्काचा निबंध लिहायचे, 2 निबंध. बिलकुल टेन्शन घेऊ नका, काही नाहीये. तंत्र आणि मंत्र ह्या 2 गोष्टी याच्यामध्ये लक्षात ठेवा. आणि त्या कुठल्या आहेत आपण त्याकडे चाललोय. यातला पहिला मुद्दा लक्षात घ्या. जीएसचा अभ्यास करत असताना कंटेंट फार महत्वाचा असतो. तुम्ही उत्तरामध्ये जे लिहिता ते कंटेंट फार महत्वाचं आहे, तुम्ही काय लिहिता हे पण महत्वाचं आहे. त्यामुळे कंटेंट इथे महत्वाचं आहे. कंटेंट इज अ किंग. बट फॉर एसे, एसे साठी काय आहे, तर एसे साठी जर विचार केला तर मात्र कंटेंट तर हवाच, पण कंटेंटच्या बरोबरीने तुम्हाला हवंय ते म्हणजे 4 आणखी बाबी ज्या तुमच्या एसे मध्ये तपासल्या जातील. त्या कुठल्या बाबी आहेत? पहिला आहे भाषा, जी तुमची कंटेंट मध्ये तपासली जाईल. दुसरा आहे सुसंगत, जे लिहिताय ते तुमच्या जो विषय दिलाय तुम्हाला, हेडिंग जो निवडलाय तुम्ही, तर त्याच्याशी सुसंगत आहे का ते बघितलं जाईल.
तिसरं म्हणजे व्यवस्थितपणा, ऑर्गनायझेशन, जे लिहिलंय ते व्यवस्थित मांडलंय का. आणि चौथा मुद्दा, व्याकरण ही पाहिलं जाईल. मग तुम्ही इंग्लिशमध्ये लिहा किंवा तुम्ही मराठीत लिहा, हे पाहिलं जाईल. आपण त्याचाही त्या ठिकाणी विचार करूयात. मित्रांनो, भाषा, सुसंगतता, व्यवस्थितपणा, आणि व्याकरण, मी इथे तुम्हाला एमपीएससीने दिलेले जे शब्द आहेत ना, ते आता नाही सांगणार. का नाही सांगणार? कारण ही आपली प्रारंभिक सुरुवात आहे. या सुरुवातीला जर मी आयोगाच्या काय अपेक्षा आहेत त्याच्याकडे तुम्हाला घेऊन गेलो तर डेफिनेटली आपल्याला वाटेल की अरे हे काहीतरी फार वेगळं आहे. पण नाही, साध्या सोप्या शब्दात आपण त्याचा विचार करूया. भाषा, सुसंगतता, व्यवस्थितपणा आणि व्याकरण. आता या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण एक 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 करून बघूयात. पण त्याच्या अगोदर मला तुम्हाला ही जी प्रोसेस आहे ती प्रोसेस त्या ठिकाणी सांगायची की नक्की ही प्रोसेस कशी असेल. पहा, निबंधाची तयारी ही आजपासून करायचीच आहे. पण त्याचे दोन टप्पे येतात. एक पहिला टप्पा जो येतो तो म्हणजे कॉन्टेंट. हा कॉन्टेंट जो आहे त्याला आपण म्हणतोय आशय. आशय, हा आशय आपल्याला हवाय. आणि दुसरं म्हणजे प्रत्यक्ष त्याचे काही तंत्र, टेक्निक्स. आणि ह्या टेक्निक्सचा किंवा आपण जर बघितलं तर टेक्निकल बाबी ज्या आहेत, टेक्निकल ऍस्पेक्ट्स, म्हणजेच त्याचं तंत्र एका साध्या सोप्या शब्दामध्ये, त्या दोन्ही बाबी आहेत. आता याचा जर विचार केला आपण, आशय हा आपल्याला वर्षभर त्या ठिकाणी काय करायचंय, गोळा करत राहायचंय. तो वर्षभर गोळा करावा लागेल. आणि दुसरीकडे तो निरंतर गोळा करत राहावा लागेल, निरंतर. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण या तंत्राचा विचार केला, तो मात्र कसा आहे, तो आपल्याला लिहून निबंधाचं लेखन करूनच त्याचं ते तंत्र साध्य करता येईल. आणि जे लेखन आहे हे लेखन आपण अगदी नंतर म्हणजे परीक्षेच्या अगोदर मधल्या काळात पिरियडिकली टाइम टू टाइम आपण ते लिहित गेलं पाहिजे. ते सातत्याने दर रविवारी आता मी निबंध लिहित बसतो असं नाही, त्याकडे आपण जाऊयातच. मग लेखन, पण हे कसं पिरियडिकली, एका विशिष्ट कालखंडामध्ये आपल्याला हे करायचंय. आता आपण पहिल्यांदा बघूयात आशय. हा जो आशय आहे तो आशय आपल्याला कसा मिळवता येतो आणि हा आशय जो आहे तो नक्की काय आहे. आशयामध्ये जर आपण बघितलं तर त्याचे जे सोर्सेस आहेत की कंटेंट मी कुठून मिळवू, बरं का, तर त्याचे सोर्सेस आहेत बघा. पहिला सोर्स, फार दूर कुठे जायची गरज नाहीये, जीएस आणि ऑप्शनल. मित्रांनो, इतिहासचा अभ्यास तुम्ही करणारच आहात, ऑप्शनलचा अभ्यास तुम्ही करणार आहात, हे यातूनच तुमचा सगळ्यात जास्त त्या ठिकाणी कॉन्टेंट तुम्हाला मिळणार आहे. सर्वाधिक कॉन्टेंट हा जीएस आणि ऑप्शनल मधूनच मिळणार आहे. सो डोंट वरी, तुम्ही सातत्याने हे वाचणार आहात, एवढे विषय वाचणार आहात, एवढी पुस्तकं वाचणार आहात, ऑप्शनलचा अभ्यास करणार आहात. डोंट वरी, तुमच्याकडे कॉन्टेंट प्रचंड असणार आहे. पण याच्या बरोबरीने जीएस आणि ऑप्शनलच्या कॉन्टेंट वरती मी चांगले मार्क्स मिळू शकतो का? मिळवू शकता, काही अडचण नाहीये. अराउंड 45 to 50% मार्क्स तुम्हाला छानपैकी मिळतील तंत्र असेल तर, फक्त नाही जीएस आणि ऑप्शनल, दुसरं काहीच नाही समजा केलं एखाद्याने. दुसरा मुद्दा, पण जर मला 50% to 60%, 60 to 65% पर्यंत जायचं असेल तर मला पुढच्या गोष्टी कराव्या लागतात. निबंधाचे मी सोर्सेस काय आहेत? दुसरा आहे नॉन फिक्शन बुक्स. नॉन फिक्शन बुक्स म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल की जसं एक तुम्हाला पुस्तक सगळ्यांना माहिती आहे, मी त्याचं उदाहरण तुम्हाला देतो. आपल्या सर्वांचं कुलदैवत असलेले राजा शिवछत्रपती. आता राजा शिवछत्रपती यांच्या आयुष्यावरती जे काही, आता ते पुस्तक सुद्धा तुम्हाला माहिती आहे. जर तुम्ही ते कधी वाचलं असेल, नसेल वाचलं, तुम्हाला असं वाटलं की मला हे प्रेरणादायी पुस्तक आहे, मी वाचावं. नॉन फिक्शन म्हणजे काय की ज्याच्यामध्ये कथा कादंबरी असं काही नसतं, प्रत्यक्षात आयुष्यात घडलेल्या गोष्टी असतात, ते नॉन फिक्शन. मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरचं पुस्तक, मित्रांनो, त्यातली जी वाक्य आहे, त्यातली भाषा जी आहे, ती भाषा आपल्याला आली पाहिजे का? नाही, पण त्यातले कोटेशन, त्यातले प्रसंग, हे आपल्या एकूण इतिहास किंवा कुठल्याही प्रकारचा निबंध त्यात तुम्ही लिहू शकता. छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य एखाद्या क्षेत्रात नाहीये असं मला सांगा बरं, क्षेत्र कोणतं आहे? व्यवस्थापनामध्ये नाहीये का? आर्थिक नाहीये का? लेखनामध्ये नाहीये? साहित्यामध्ये नाहीये का? धर्मनिरपेक्षता ह्याच्याबद्दल नाहीये का? महिलांच्या सक्षमीकरणाबद्दल नाहीये का? बालकांच्या शिक्षणाबद्दल नाहीये का? कुठलं नाहीये? प्रत्येक ठिकाणी आहे.
आणि म्हणून मला जर तिथून ती आवड आहे, मला आवडतं, मला ते वाचायला आवडतं, मला प्रेरणा मिळते, नक्की वाचा नॉन फिक्शन. किंवा याच्याबरोबर आम्ही विद्यार्थ्यांना काय सांगतो की आपले जे विषय असतात त्या विषयाशी संबंधित नॉन फिक्शन बुक्स वाचा. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला समजा पॉलिटी वाचायचं आहे, पॉलिटी अभ्यास करायचा आहे, तर याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे काय, 10 जजमेंट्स दॅट चेंज्ड इंडिया. हे झिया मोदी यांचं पुस्तक आहे, 10 जजमेंट दॅट चेंज्ड इंडिया. इंग्लिशमध्ये आहे, मराठीमध्ये सकाळ पब्लिकेशनने ते आणलेलं आहे. आता याच्यामध्ये केशवानंद भारती जो खटला आहे तो, किंवा तुमचे मेहरवा मिल केस आहे, मनेका गांधी केस आहे, ह्या सगळ्यांबद्दलचे त्याच्यामध्ये इत्यंभूत अगदी स्टोरी स्वरूपात ते दिलेलं आहे. त्यामुळे होतं काय, पॉलिटिक्सचाही अभ्यास होतो आणि त्यातले जे काही स्टोरी स्वरूपात ते दिलेले जे कोटेशन आहे, त्याचे काही मार्मिक त्यावरती टिप्पण्या आहेत, ह्या सगळ्या तुम्हाला एसे मध्ये आहे तशा वापरता येतात नॉन फिक्शन बुक्स. किंवा याच्यात पुढचं आणखी एक उदाहरण सांगायचं, आपल्या सर्वांचे लाडके दिवंगत माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची पुस्तकं वाचलेत तुम्ही? मग तुम्ही वाचला असेल अग्निपंख. अरे वाचा, त्यातली बघा कोटेशन किती छान आहेत, त्यातला एखादा नवीन पर्स्पेक्टिव्ह बघा किती छान आहे, तो तुम्हाला लिहिता येतो याच्यामध्ये. पण हे वाचायची कशी? तर मग प्रश्न असा असतो सर हाच अभ्यास कव्हर होत नाही, कधी वाचायचा? याला काय आहे, पॉवर ऑफ 1 आर. काय म्हणतात त्याला? पॉवर ऑफ 1 आर. म्हणजेच पॉवर ऑफ 1 आर काय असतं हे? दररोजचा फक्त 1 तास, सुरुवातीला नाही जमत अर्धा तास, दररोजचा अर्धा तास हे पुस्तक वाचत राहायचं. आणि जर तुम्ही समजा असं फॉर एक्झाम्पल मराठीतलं पुस्तक घेतलं आपण, अर्ध्या तासामध्ये आपण एक 10 पानं वाचू शकतो, तर याचा अर्थ बघा 30 दिवसामध्ये आपण 300 पानं वाचू शकतो. 300 पानाचं एक पुस्तक सहज कव्हर होतं. आपली मुख्य परीक्षा येईपर्यंत आपल्याला जवळपास 1 ते 1.5 वर्ष आहे, म्हणजेच 12 ते 18 महिने आहेत. 18 महिन्यामध्ये 18 पुस्तकं वाचून होतील हो तुमची. ठीक आहे, 18 नाही झाली, 10 तरी होतील. आणि ही 10 पुस्तकं म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्हाला 55 to 65% वरती घेऊन जातील आणि ते सगळीकडे उपयोगाला येतात बरं का, जीएस मध्ये, ऑप्शनल मध्ये, एसए मध्ये, इंटरव्ह्यू मध्ये. आणि म्हणून नॉन फिक्शन बुक्स वाचणं हे अत्यंत गरजेचं आहे. पण वाचायची कुठली हे सुद्धा कळलं पाहिजे, त्याची यादी तुम्हाला लवकर देईन. दुसरा मुद्दा आहे मॅगझिन. जर समजा तुम्ही असा एसे घेतला लिहायला एखाद्या योजनेबद्दलचा, किंवा फॉर एक्झाम्पल बालकांच्या शिक्षणावरचा, किंवा फॉर एक्झाम्पल एखादा तुम्ही आता 75 वर्षावरती आता आयोगाने एक प्रश्न विचारला होता अमृत महोत्सवीबद्दल, तर त्या तुम्हाला काही शासनाचं यश अपयश याबद्दल लिहायचं आहे, तर तुम्हाला तो डेटा पाहिजे ना. मग हा डेटा कुठून गोळा करणार? तर हे मॅगझिन असतात, योजना, कुरुक्षेत्र, ईपीडब्ल्यू, इकॉनॉमिक सर्व्हे. आता हे वाचणं तुम्हाला शक्य आहे का? नसेल, काही अडचण नाही, पण रेडीमेड मिळतात की नोट्स, 5 पानामध्ये, 6 पानामध्ये अनेक ठिकाणी नोट्स मिळतात आणि आपणही ते सुरू करतोय. सो त्या जरी 5 पाना 6 पानाच्या नोट्स वाचल्या तरी ते पुरेसं आहे. आणि हे सगळं फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला डाउनलोड करायला मिळतात हो, इंटरनेटवरती हे सगळं फ्री ऑफ कॉस्ट आहे. पुढे आहे कलेक्टिंग गुड स्टोरीज, अनेक्डोट्स अँड कोट्स. म्हणजे काय? कोटेशन्स. मित्रांनो, एक वही करायची, वही गेली की त्या वहीमध्ये समजा 200 पानांची वही आहे, त्याचे 5 एक भाग करा. 5 भाग केलेत तर तुम्हाला काय, 4 पंचे 20, आणि 5 आपण एक काय करणार, त्यामध्ये टॉपिक आपले ठरवले समजा. आता निबंध जर बघितले आपण, तर निबंधाचे वेगवेगळे प्रकार असतात. काही तत्वज्ञानात्मक असतो, राजकीय असतो, सामाजिक असतो, पर्यावरणाशी संबंधित असतो, ठीक आहे, ऐतिहासिक असतो. असे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला निबंध येतात. ठीक आहे. आता युपीएससीचा विचार केला तर या काळात काय केलंय, फक्त ते तत्वज्ञानावरती जास्त प्रश्न विचारतात आणि त्यानंतर सामाजिक वरती विचारतात. ह्या 2 प्रकारे. पण एमपीएससी असं करेलच असं बिलकुल नाही. त्यामुळे आपण वेगवेगळ्या प्रकारे काय करू शकतो, टॉपिक काढू शकतो. हे वेगवेगळ्या प्रकारचे टॉपिक काढले की त्याच्यामुळे काय होणार माहितीये, की त्याच्यामुळे होणार असं की हे सगळे टॉपिक्स आपण काढायचे आणि ते ठरवायचे. एक वही करायची, 40-40 पानं, 40 पानं. काही आपण समजा मला आवडतात कुठले, मला सामाजिक आवडतात, राजकीय आवडतात, आणि मला असं वाटलं की अरे हा डेटा चांगला आहे, सामाजिक मुद्द्यावरती खूप चांगलं भाष्य केलं यांनी, केलं कट न्यूजपेपरचं ते आणि वहीमध्ये चिकटून टाकलं. किंवा काही फॅक्ट आहेत फक्त, तर सगळं चिकटवायची गरज नाहीये, तर मी काय करेन, ते फॅक्ट फक्त लिहून काढेन त्याच्यामध्ये. मुद्दा कळतो तुम्हाला? मी ते लिहून काढेन. अशा पद्धतीने जर मी वर्षभर
वर्षभर या पद्धतीने मी जर डेटा गोळा करत गेलो, ह्याला प्रत्येक दिवशी 5 मिनिटं लागतात, पण ह्या 5 मिनिटाच्या माध्यमातून काय ते आपण म्हणतो ना, थेंबे थेंबे तळे साचे, त्या पद्धतीने मित्रांनो सामाजिक वर तुमच्याकडे 50 पानांचे नोट्स तयार होतात, राजकीयवर 50 पानांचे नोट्स तयार होतात, ऐतिहासिक वर 50 पानांच्या नोट्स तयार होतात वर्षभर. आणि हा डेटा तुम्ही कुठल्याही क्लासकडे गेला तर त्यांच्याकडे मिळणार नाही, कारण हा डेटा तुम्ही वर्षभर मेहनत करून गोळा केलाय ना, आणि तो तुम्हाला खऱ्या अर्थाने ऍडव्हान्टेज देणार आहे. बरं, तुम्ही लिहिलाय, तुम्ही वाचलाय, डोक्यात कुणाचे? तुमच्या. लक्षात येते तुम्हाला? ऍडव्हान्टेज तुम्हाला आहे. म्हणून ही वही त्या ठिकाणी घालायची आणि वहीमध्ये असे सगळे आपण सेक्शन करायचे. कुठले सेक्शन करायचे? त्यासाठी पुन्हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरकडे आपल्याला जावं लागतं. हा झाला त्यातला पुढचा मुद्दा. आणि म्हणून ह्या सगळ्यांची काय करायची? न्यूजपेपर. आता हा कोट्स, मग कोटेशन्स. मग कोटेशन एखादं न्यूजपेपर मध्ये वाचलं, कुठलं कोटेशन आहे? राजकीयवरचं आहे, लिहून ठेवलं राजकीयमध्ये. कुठलं कोटेशन आहे? सामाजिक आहे, सामाजिक मध्ये लिहून ठेवलं. गुड स्टोरीज. स्टोरीज म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या स्टोरीज असतात बघा. उदाहरणार्थ तुम्हाला एक उदाहरण सांगायचं झालं तर, ज्यांना पाठीमागे पद्मश्री पुरस्कार देण्यात आला, त्यांचं नाव तुम्हाला माहिती आहे, मी नाव नाही सांगणार. त्यांनी काय केलं तर आसाममध्ये जे बेट आहे ब्रह्मपुत्रा नदीमध्ये, त्या बेटावरती त्यांनी अक्षरशः एकट्या माणसाने जंगल फुलवलेलं आहे की नाही? पर्यावरणाबद्दल किती स्ट्रॉंग स्टोरी आहे बघा. हा, या पद्धतीने. किंवा आपलं अखंड आयुष्य ज्यांनी बालमजुरी मध्ये अडकलेल्या मुलांना बाहेर काढून त्यांना शिक्षणासाठी वाहिलं, त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं, भारताचेच आहेत की नाही तुम्हाला माहिती? ती स्टोरी. आणि त्या स्टोरीतून आपण पुढे गेलं पाहिजे. त्या स्टोरी जर आपण सांगू शकलो, त्या स्टोरी जर आपण त्या ठिकाणी लिहू शकलो, हे लिहून ठेवल्या, तर मित्रांनो यासारख्या स्टोरीज ह्या खऱ्या अर्थाने, कारण परीक्षक हा सुद्धा माणूस आहे, आणि त्याला जर एखादी पॉवरफुल स्टोरी त्या ठिकाणी सापडली, अरे वा, कैलास सत्यार्थी यांच्याबद्दल ह्याने जे लिहिलं हे मला माहित नव्हतं. येस माऊली, कैलास सत्यार्थी. आणि हे कैलास सत्यार्थी जे आहेत यांच्याबद्दल लिहिलं तर डेफिनेटली तू प्रभावित होतो आणि सरळ सरळ तुम्हाला अधिक मार्क्स देऊन पुढे जातो. हे लिहा, हे गोळा करा. पण हे एका दिवसाचं काम आहे का? नाही, हे अनेक दिवसांचं काम आहे. लिहित राहा, नोट्स काढा, वही करा आणि त्या पद्धतीने पुढे जा. हाही त्यातला पुढचा मुद्दा. त्यानंतर आपण प्रत्यक्ष जर आपण विचार केला तर निबंधाचा आणखी एक महत्वाचा मुद्दा जो अनेक विद्यार्थ्यांना डोकेदुखी वाटतो, तो म्हणजे भाषा, की माझी भाषा कशी असली पाहिजे, ह्या भाषेचा मी कशा प्रकारे विचार केला पाहिजे. तर भाषा आपली बघा, त्याबद्दलचे काही मुद्दे सांगावेसे वाटतात मला. पहिला मुद्दा आहे तो म्हणजे की आपली भाषा ही अत्यंत साधी सोपी असावी, फार सोपी. स्पष्ट लेखन म्हणजे स्पष्ट विचार. लक्षात घ्या, स्पष्टता हा निबंधाचा सगळ्यात चांगला गुण आहे. स्पष्ट लेखन म्हणजे स्पष्ट विचार. जर आपण अतिशय स्पष्ट लिहू, सुटसुटीत वाक्य लिहू, तर डेफिनेटली काय होतं, त्यातून आपले विचार तर पुढच्या व्यक्तीला सहजपणे कळायला लागतात. म्हणून ते करा. दुसरं, जर काही जार्गन वापरायचे असतील, म्हणजे काय, काही संकल्पना वापरायच्या असतील, तर असं गृहीत धरू नका की अरे त्या परीक्षकाला ते माहिती असेल. आता समजा तुम्ही ऑप्शनल मधलं काय लिहिलं, त्याला काय कळणार आहे? तुम्ही समजा एखादा काय लिहिलं, सोशिओलॉजी मधली एखादी व्याख्या लिहिली, किंवा तुम्ही समजा एखाद्या जॉग्राफी मधले टर्म त्यात लिहिली. बरं, तो भाऊ समजा त्या ठिकाणी कुठे असेल, बायोलॉजी मधला किंवा कुठल्या एखाद्या वेगळ्या क्षेत्रातला असेल, कसं कळणार त्याला? आणि म्हणून संज्ञा लिहायची असेल तर अगोदर ती संज्ञा स्पष्ट करा. एखाद वाक्य लिहा, 2 वाक्य लिहा, त्यांना कळेल की अरे हा, हे हे ह्या पद्धतीने लिहितायत. तुमची वाक्य लहान लहान असावीत, पण ती शक्तिशाली असावीत. छोटी छोटी वाक्य. आपण म्हणलं ना मगाशी बघा, रायटर लिव्स ट्वाइस, किती छोटस वाक्य आहे, पण किती गर्भित अर्थ त्यामध्ये दडलेला आहे. ही अशी छोटी छोटी वाक्य पण परिणामकारकपणे ती लिहिता आली पाहिजे. एक तुम्हाला याच्यामध्ये ट्रिक सांगतो, तो म्हणजे काय, श्वास. जर आपण श्वासाचा विचार केला, श्वास, वाक्य केवढी किंवा पॅराग्राफ केवढा असावा, वाक्य जनरली वाक्य केवढं असावं, एका श्वासामध्ये त्याला ते वाचता आलं पाहिजे. हा, ब्रीदिंग टेक्निक. म्हणजे जर एक वाक्य वाचण्यासाठी मला 5 वेळेस श्वास घ्यावा लागतोय आणि 5 वेळेस सोडावा लागतोय, ते साधं वाक्य नाहीये, ते छोटं वाक्य नाहीये, ते सोपं वाक्य नाहीये. मग एक श्वास घेतल्यानंतर तो सोडला, तेवढ्यामध्ये मला वाचता आलं पाहिजे, अशी वाक्य असावीत. आता हे प्रयत्नानंतरच साध्य होतं. हा, छोट्या छोट्या ह्याच्यातून हे साध्य होतं. शब्दसंग्रह मराठीत लिहा किंवा इंग्रजीमध्ये लिहा, शब्दसंग्रह असला पाहिजे. आणि हा शब्दांचा संग्रह मित्रांनो, संग्रह आहे, म्हणजे ते एका दिवसात होणार आहे का? नाही, त्याला अनेक दिवस लागतील. आणि ह्या अनेक दिवसांच्या माध्यमातून तो होणार आहे. मग त्यासाठी काय वाचा? न्यूजपेपर वाचा.
न्यूजपेपर सगळ्यात चांगलं. आणि नॉन फिक्शन बुक्स आपण जे म्हणतो ना मगाशी, जसं की फॉर एक्झाम्पल इकॉनॉमीसाठी अर्थात नावाचं पुस्तक आहे, किती सुंदर लिहिलंय. आणि ह्या अशा सुंदर पुस्तकातून भाषा समृद्ध होते हो. भाषा समृद्ध झाली की ती आपल्या ह्या माध्यमातून, या आपल्या एसेच्या माध्यमातून ती व्यक्त होते. ती पाहिजे. आणि ह्यासाठी प्रयत्न. असं नाहीये की पी हळद आणि हो गोरी, नाही. दररोज काय करावं लागेल, दुधात हळद टाकावं लागेल आणि ती प्यावी लागेल. चांगलं आरोग्य तेव्हाच आपल्याला निर्माण होऊ शकतं. आणि म्हणून भाषेबद्दल हे मुद्दे. उपशीर्षक जेव्हा आपण लिहितो तेव्हा उपशीर्षक कसे असावे बघा. जनरली आपण काय लिहितो, समजा एखादा अणुऊर्जेवरती तुम्ही टॉपिक लिहित असाल, काय आपण लिहितो, अणुऊर्जेचे फायदे, अणुऊर्जेचे तोटे, अणुऊर्जेचे स्वरूप. असं नाही. याच्याऐवजी जर आपण असं लिहिलं तर अणुऊर्जा, संधी किंवा धोका, उपशीर्षकच. ते अधिक काय वाटतं, छान वाटतं, समजायला सोपं जातं. आता सोशल मीडियाचे फायदे किंवा तोटे असं लिहिलं तर आपण सोशल मीडिया एक दुधारी तलवार. फार फ्लोरिकल होईल असं नाहीये, फारच फ्लोरिकल, फारच त्याच्यामध्ये अलंकारिक भाषा लिहितोय आपण असं नाहीये. हे जमतं. आणि छोटस त्यामध्ये असेल ना तर इट्स ओके, काही अडचण नाहीये. कारण विशेष करून तुम्ही जर आपल्या महाराष्ट्रामध्ये बघितलं ना, एमपीएससीचे निबंध तपासणारी व्यक्ती ही प्रामुख्याने थोडीफार अलंकारिक भाषा त्याला हवी आहे. तसं लिहा. ते कोटेशन, त्या कविता, चारोळ्या ह्या या पद्धतीने गेल्या पाहिजेत. आणि म्हणून तो काय होतो, मग तो डायजेस्टिबल होतो निबंध. तो निबंध आपल्याला त्या ठिकाणी छान वाटायला लागतो. वाचणाऱ्याला कंटाळा येत नाही ना. त्याला 2 निबंध वाचायचे तुमचे, सगळं अगदी जड 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 इंटेलेक्च्युअल लिहित गेलात, तो झोपायला लागेल की. त्याला झोप आली की मग तो काय करणार, मार्कावर परिणाम करणार. सिंपल आहे. त्यामुळे तो इंटरेस्टिंग पण असला पाहिजे. आणि मग निबंधात सुरुवातीलाच मी तुम्हाला काही गोष्टी सांगतोय की नक्की काय टाळलं पाहिजे, काय टाळलं पाहिजे. निबंध लिहित असताना एकाच पॉइंट वरती खूप वेळ लिहित गेलो, एक पॉइंट घेतला आणि 5 पानं लिहित गेलो, बिलकुल करायचं नाहीये. अनेक मुद्दे असावेत, अनेक ऍस्पेक्ट असावेत, अनेक बाजू त्यामध्ये कव्हर झालेल्या असाव्यात. कशा, मी पुढे सांगणारच आहे. निबंध हा पुढचा मुद्दा तुमचे मन की बात नाहीये की तुम्हाला काय वाटतं ते लिहा. नाही, विषय काय दिलाय त्याच्यावर तुमची काय मतं आहेत ते लिहा. मुद्दा कळतोय? मन की बात नाही, विषय काय आहे त्याच्याशी निगडीत राहा आणि त्याच्याशी चिकटून तुम्ही निबंध लिहिला पाहिजे. तिसरा मुद्दा, जर समजा तुम्हाला अमूर्त तात्विक विषय आवडत नसतील, कशाला घेताय? जो विषयच कळला नाही त्या विषयावर लिहिणार काय? जसं की फॉर एक्झाम्पल तुम्हाला हे नाही कळलं आता इथे अमूर्त म्हणजे काय. आता हे कळलं नाही तर आपण लिहिणार काय ना त्याच्यावरती. हा, लक्षात घ्या. आणि म्हणून जर आपण विचार केला तर असे विषय घ्यायचे की ज्याच्यामध्ये काहीतरी मला माहिती आहे. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर विचार केला, तुम्ही काही शिक्षणावरचा असेल, महिलांच्या सक्षमीकरणावरचा असेल, किंवा तुम्ही थोडस जर गेलात न्यायालयीन पुनर्विलोकनाबद्दल असेल, तुम्ही चांगला अभ्यास करताय जीएसचा, त्याच्याशी निगडीत असेल, मला कळतंय, मला समजतंय, मी लिहायचंय, त्यात लिहिलं पाहिजे. जर आपल्याला असा एखादा विषय आहे, एखादी टर्म आहे समजा आणि ती माहितीच नाहीये, तर आपण त्यावर काय लिहायचं? फॉर एक्झाम्पल काय, ग्लोबलायझेशनचा इम्पॅक्ट कल्चरवरती, भारतीय संस्कृतीवरती जागतिकीकरणाचा काय परिणाम होतो. आता यासाठी 2 संकल्पना तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. एक म्हणजे संस्कृती आणि दुसरं म्हणजे जागतिकीकरण. आता आपल्याला संस्कृती म्हणजे काय एकच माहिती आहे, मुलीचं नाव. आणि दुसरी संस्कृती म्हणजे कोण, दुसऱ्या मुलीचं नाव. आणि तिसरी मुली संस्कृती कोण, नाही नाही थांबा, खानपान, पेहराव, वेशभूषा, केशभूषा हे आपल्याला माहिती आहे. पण ह्याच्या पलीकडे संस्कृतीची व्याख्या आहे ना. मग ती संकल्पना माहिती आहे का? माहिती असेल तर लिहा, नसेल दुसऱ्या विषयाकडे जा. पुढे जेव्हा तुम्ही एखाद्या मुद्द्यावर अंतिम भूमिका घेता तेव्हा ती टोकाची नसली पाहिजे. अत्यंत लोकप्रिय नसलेली मतं टाळली पाहिजेत. फॉर एक्झाम्पल मगाशी म्हणलंय ना, मन की बात नाही, म्हणून टोकाची उदाहरणं घ्यायची नाही, टोकाची मतं द्यायची नाहीत. मग ते कुठले असतील, काही असतील, राजकीय असेल विषय, किंवा तो आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा असेल, काही असेल. म्हणजे समजा आंतरराष्ट्रीय स्वरूपात तुम्ही काहीतरी लिहिताय एथिक्स मध्ये किंवा इकडे तिकडे, आणि रशियाने जो हल्ला केला, नाही नाही केलाच पाहिजे, करायलाच हवा होता, स्वसंरक्षणासाठी कोणताही देश असा करू शकतो. अरे हो, तुला वाटते असं, पण हे बॅलन्स असलं पाहिजे, एकदम टोकाचं नाही. किंवा युक्रेनने काय केलं, गद्दारी केली, तो जात होता नाटो मध्ये, असं नाही लिहायचं. आपण काय करतो इथे, अत्यंत साधी समर्पक भूमिका घ्यायची विषयाशी, हे लक्षात घेऊयात. आणि त्यामुळे तिथे
टोकाची हे भूमिका घ्यायची नाहीये. पुढचा मुद्दा तोच आहे बघा, राग. राग नाही व्यक्त करायचा. निबंध ही काय आपला राग व्यक्त करण्यासाठी नाहीये. म्हणजे समजा तुम्ही टॉपिक घेतलाय काय, समजा भांडवलशाहीवरती टॉपिक असेल, तुम्हाला नाही आवडत भांडवलशाही, तुम्ही कार्ल मार्क्स यांचे सच्चे भक्त असाल, तुम्हाला कामगार वगैरे फार आवडतात, तर तुम्ही हे आपलं पहिल्या वाक्यापासून शेवटपर्यंत भांडवलशाहीवरती टीका करताय, नाही, असा राग नाही काढायचा. किंवा तुम्हाला सध्या काय, सत्तेचं जे सत्तेवर असलेलं सरकार आहे त्यांच्याबद्दल प्रचंड मनात राग आहे, एखाद्या योजनेबद्दल लिहिताय, हे प्रचंड आपल्या फक्त टीका 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 करत गेला, असं नाही. जगात कुठलीही बाब ही कधीही काळी पांढरी याच दोन रंगात नसते मित्रांनो, त्याला अनेक शेड्स असतात. त्याच्या काही चांगल्या बाबी असतात, वाईट बाबी असतात, काही त्या पलीकडचं आकलन, बियॉन्ड युअर बायसेस आपल्याला त्या ठिकाणी जावं लागतं. पहिला निबंध, 2 निबंध असणार. पहिल्या निबंधासाठी आपल्याकडे प्रचंड वेळ मिळतो, दुसऱ्या निबंधाला मग काहीच राहत नाही. असं नाही करायचंय. हे सरावाने होतं. दोन्ही निबंध महत्वाचे आहेत, दोन्ही मार्क्स मिळणार आहेत आपल्याला. आणि त्यामुळे काय केलं पाहिजे, त्याच्यामध्ये व्यवस्थित दोघांनाही तेवढाच वेळ दिला पाहिजे की जेणेकरून आपल्याला दोन्ही विषयामधून चांगले गुण त्या ठिकाणी मिळू शकतील. पुढचा मुद्दा, आता सुरुवात कशी, चांगला परिचय कसा करावा. बऱ्याच मुलांचं इथेच घोडं अडतं. की सुरुवात कशी करू. बऱ्याच मुलांना असं वाटतं की माझी सुरुवात ना अतिशय ढासू झाली पाहिजे, इतकी इफेक्टिव्ह झाली पाहिजे, इतकी भारी झाली पाहिजे की तपासणारा अक्षरशः म्हणजे वेडा होऊन पळायला लागला पाहिजे, किंवा तो चक्करून पडला पाहिजे, किंवा तो तुम्हाला शोधत आला पाहिजे, अरे कुठे आहे बाबा तू. असं काही नसतं मित्रांनो. सुरुवात ही सुरुवात असते. सुरुवात करा, कारण एवढा प्रभावी सुरुवात करण्याच्या नादामध्ये आपण आपली 10, 15, 20 मिनिटं वाया घालवतो. असं नाही करायचं. सुरुवात करा. मानवी मेंदूचा प्रकार काय आहे की ते लिहितात आणि लिहित असताना जर आपण बघितलं तर आपण लिहायला लागलो ना की ऑटोमॅटिक आपल्याला बऱ्याच गोष्टी सुचायला लागतात. ठीक आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून निबंधाची सुरुवात कशी करावी, जसं की एक काल्पनिक घटना किंवा कथा, म्हणजे एखादा तुम्ही काय वाचलं, एखादं फिक्शन बऱ्याच मुलांना वाचायला आवडतं, त्यातली एखादी कथा, पण ती कथा कशी असावी, समर्पक असावी. समर्पक असावी. वास्तविक जीवनातला एखादा किस्सा तो तुम्ही सांगू शकता, त्यातूनही तुम्हाला सुरुवात करता येऊ शकते. एखादा कोट मगाशी आपण बघितलंय, किंवा प्रश्न जो आहे त्याच्यामध्ये एखादा शब्द असेल, त्या शब्दाची साधी व्याख्या, तिथूनही तुम्ही सुरुवात करू शकता. यातलं काहीही असू शकतं, सगळंच असलं पाहिजे असं काही नाही, हे काहीही असू शकतं, ते त्या पद्धतीने करता येतं. पण यासाठी काय, हे लिहावं लागतं. त्यानंतर जर विचार केला आपण तर मेन बॉडी ही कशा पद्धतीने असली पाहिजे, मेन बॉडीमध्ये काय काय असायला पाहिजे, आणि मूळ आपला जो प्रश्न आहे ना की कॉन्टेंट कुठून आणायचा. तर एका बाजूला जर आपण विचार केला तर अनेक मुलं आहेत, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे अनेक स्त्रोत आहेत आपल्याकडे, पण तरी सुद्धा लिहिण्याच्या काही चेकलिस्ट आहेत. ह्या चेकलिस्ट पासून आपण जाऊयात की कॉन्टेंट कसा मेन बॉडीमध्ये गोळा करायचा. ठीक आहे, बघा, मेन बॉडीसाठी आहे चेकलिस्ट. आपल्याकडे चेकलिस्ट असली पाहिजे. तुम्ही एखादी पाण्याची बॉटल घेतली, पाणी भरलंय त्याच्यामध्ये, ठीक आहे, ही पाण्याची बॉटल घेतली. आता ह्या पाण्याच्या बॉटलमध्ये मी समजा पाणी पूर्ण भरलं आणि हे याचं असं कॅप मी त्या ठिकाणी पूर्ण ओपन केलं. ठीक आहे, हे कॅप जर ओपन केलं आणि त्यानंतर ही मी बॉटल काय केली, अशी पूर्णपणे उलटी केली, तर यातून पाणी कसं पडायला लागतं, असं सहज फ्री फ्लोने पडतं का, नाही ना, ते कसं गटांगळ्या खात पडायला लागतं. आपल्या मेंदूला सुद्धा जर तुम्ही असाच भार दिला, असाच फोर्स केला, सांग मला पटकन काय काय आता लिहू मी याच्यावरती, मेंदू काही सांगत नाही मला, तो गटांगळा खायला लागतो. मग काय करायचंय, तर आपण बॉटल काय करतो, थोडीशी तिरकी करतो. थोडी तिरकी केली काय होतं, ते पाणी स्मूथली फ्लोने त्या ठिकाणी बाहेर पडायला लागतं. हे काय झालं त्याचं टेक्निक. आणि अशाच पद्धतीने म्हणून इथे टेक्निक काय आहे, चेकलिस्ट करायची. आपण जेव्हा निबंध लिहितो तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, तर याच्यावरती ब्रेन स्टॉर्म करायचं. आपल्याकडे कुठलाही विषय असेल, समजा आपण एक उदाहरण दाखल घेऊया इथे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या. आता याच्यावरती तुम्हाला एखादा आला, किंवा भारतीय कृषीचं संकट, आता याच्यावर ब्रेनस्टॉर्म करायचं.
ब्रेनस्टॉर्म म्हणजे काय, आपल्याला काय काय माहिती आहे ते सगळं लिहून काढायचं, काही विचार करायचा नाही, सिक्वेन्स काय बघायचा नाही, लिहून काढायचं, 1 2 3 4 5 6 असे हे मुद्दे लिहून काढायचे. पण असं केलं ना तर ह्याला मर्यादा येते. मग चेकलिस्टचा उपयोग करायचा. चेकलिस्ट कसं असतं बघा याच्यामध्ये, तर चेकलिस्ट असते ती म्हणजे पहिली चेकलिस्ट, पहिला मुद्दा तो म्हणजे काळ. काळ ही पहिली चेकलिस्ट आहे. म्हणजे क्रमांक 1 त्याच्यामध्ये भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ याचा विचार करा. ठीक आहे, आणि हे लिहून ठेवायचं. मी तुम्हाला सांगतो पुढे एक एक मुद्दे याचे. म्हणजे काय, शेतकऱ्यांची आत्महत्या भूतकाळामध्ये काय होत्या का भारतात, 1991 नंतर त्या सुरू झाल्या, हे आपल्या इथपर्यंत माहिती आहे. त्याच्या अगोदर काय होतं का, ब्रिटिशांच्या कालखंडात काही शेतकऱ्यांच्या आत्महत्या व्हायच्या का? जर त्या होत असतील तर त्या कशा प्रकारच्या होत्या बघा, लगेच क्लिक व्हायला लागलं. कसे ऍस्पेक्ट मिळतात वर्तमानामध्ये. आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या ज्या होत आहेत त्या का होत आहेत, कशा होत आहेत, त्यांचं स्वरूप काय आहे, विचार करायचा आपण. आणि भविष्यकाळ, की भविष्यामध्ये आज ज्या काही बाबी घडत आहेत त्याच्या आधारावर भविष्य आपण प्रेडिक्ट करू शकतो का, त्याचा अंदाज लावता येतो का, तर भविष्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या पूर्ण नष्ट होतील, काय असेल विचार करा. हे झालं पहिला काळ. त्यानंतर दुसरा आहे तो म्हणजे, येस व्हेरी गुड, ते म्हणजे वय. ही आपली दुसरी चेकलिस्ट आहे. म्हणजेच बालक, बाल्यावस्था, किशोर अवस्था, त्यानंतर प्रौढ अवस्था, किशोर मध्येच आपण इथे युवा पण ठेवूयात, त्यानंतर प्रौढ अवस्था आणि त्यानंतर वृद्धावस्था. म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या किंवा कृषीचं संकट जर आपण बघितलं ना तर शेतकरी म्हणलं की आपल्याला कोण आठवतो, एक तर वृद्ध शेतकरी आठवतो किंवा आपल्याला एखादा प्रौढ शेतकरी आठवतो. अरे हो, पण ह्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न लिहित असताना मला त्याच्याबद्दल काय करायचंय, बालक, किशोर, प्रौढ, वृद्ध यांच्यावरती काय परिणाम होतात, हे कसं फेस करतायत हे मला तिथे समजलं पाहिजे, कळलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल तुम्ही बघा, सहसा आत्महत्या करणारा जो काही शेतकरी आहे ना तो प्रौढ आहे, वृद्ध शेतकरी आत्महत्या करत नाहीयेत, हे लक्षात घ्या. मग का करत नाहीत, पण दुसरीकडे जर तुम्ही बघितलं तर प्रौढ शेतकऱ्याने आत्महत्या केली तर त्याच्यामुळे वृद्धांवरती सुद्धा परिणाम होतोय, हे तुमच्या उत्तरात नाही असेल तर, उत्तरामध्ये आलंच नाही तर तो ऍस्पेक्टच राहून जातो. म्हणजे काय, म्हणजे तुम्ही तुमच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रश्नामध्ये तुम्ही हे पण लिहिलं पाहिजे की ग्रामीण भागामध्ये जे काही वृद्ध लोकसंख्या आहे, वृद्धांची लोकसंख्या, याच्यावरती शेतकऱ्यांची आत्महत्या फार दूरगामी परिणाम करते, कारण त्यांचा आधारच निघून जातोय, आधार हरवला. ज्या वयामध्ये त्यांचे हातपाय चालत नाही त्या वयामध्ये त्यांना काय करावं लागते, काम करावं लागतंय. म्हणजे वृद्धापकाळामध्ये जी काही काळजी आहे ती त्या ठिकाणी निर्माण झाली. बरं, दुसरं याचा गव्हर्नमेंटवरती परिणाम होतोय. गव्हर्नमेंटला मग ह्या लोकांना पेन्शन देणं किंवा ह्या जो पैसा विकास कामासाठी खर्च होऊ शकला असता तो इथे वृद्धांची काळजी घेण्यासाठी होतोय, तो करणं गरजेचं आहे, पण ते होते कशातून, जर तो त्याचा मुलगा त्या ठिकाणी त्या जिवंत असता तर त्याने काळजी घेतली असती. मुद्दा कळतोय. म्हणजेच चेकलिस्ट. मग बालकावर कसा परिणाम होतोय, किशोरावर, प्रौढावर, वृद्धांवर. पुढची चेकलिस्ट ते म्हणजे लिंगभाव. लिंगभाव म्हणजे काय, की मी डॅम शुअर आहे शेतकऱ्यांची आत्महत्या म्हणल्यानंतर तुम्ही फक्त पुरुषांचा विचार करता मित्रांनो, तुम्ही स्त्रियांचा कधीच विचार करत नाही. आठवून बघा, शेतकऱ्यांची आत्महत्या म्हटल्यानंतर आपण फक्त बघतो ते पुरुष पुरुष आणि पुरुष. अहो पण स्त्रिया सुद्धा आहेत की. बरं, तुम्ही त्यात एक आणखी महत्वाची बाब तुम्ही त्या ठिकाणी बघा, पुरुष शेतकऱ्यांच्याच आत्महत्या आपल्या समोर येतात, महिला शेतकऱ्या का बरं आत्महत्या दिसत नाहीत आपल्याला, महिलांच्या आत्महत्या त्या ठिकाणी का नाहीये, महिला शेतकऱ्यांच्या म्हणतोय मी. आणि त्यातून आणखी एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला इथं बघता येईल बघा, की शेतकरी म्हणजे जमिनीची मालकी पुरुषांकडेच आहे, स्त्रियांकडे नाहीच आहे ती. मग त्याच्याबद्दल काय, आणि जेव्हा पुरुष आत्महत्या करतो त्याच्या पाठीमागे जेव्हा ही महिला शेती करायला लागते, मग तिला येणाऱ्या समस्या, भारतीय समाजात अजूनही आपल्याला जेंडर बायस प्रत्येक ठिकाणी, हे तुमच्या उत्तरामध्ये आलं तर अहो
बाकीच्या सगळ्या मुलांपेक्षा तुमचं उत्तर हे वेगळं दिसेल. हा पॉइंटच विचार करत नाही आपण. लक्षात घ्या. त्याच्या पलीकडे चला, त्याच्या पलीकडे बघा. जर आपण हा तिसरा चेकलिस्ट, 1 काळ, 2 वय, 3 लिंगभाव. आता चौथा मुद्दा बघा याच्यामध्ये, चौथी चेकलिस्ट आहे बघा. ह्याच्या फक्त मी तुम्हाला चेकलिस्ट देतोय, ऑटोमॅटिक आपल्याला सगळे ऍस्पेक्ट यायला लागले, बाजू यायला लागल्या, आणि सगळ्या मध्ये काय महत्वाचं आहे, कॉन्टेंट आठवावा लागतोय का नाही ना, पटापटा यायला लागला. दुसरा आणखी एक चेकलिस्ट आहे याच्यामध्ये, ते म्हणजे क्षेत्र किंवा प्रदेश. आपण प्रदेश बघूया पहिल्यांदा. प्रदेश, प्रदेश कसे असतात बघा, स्थानिक, जिल्हा, मग राज्य, आणि मग राष्ट्र. अशा पद्धतीने म्हणजे काय होतं बघा याच्यामध्ये, जर तुम्ही हा विचार केला तर स्थानिक प्रदेशावर, मग स्थानिक प्रदेशावर म्हणजे तुमच्या गावात, तुमच्या आसपास काही घटना घडलेल्या असतात त्याचा उल्लेख करू शकता. जिल्हा, महाराष्ट्रात सगळ्याच जिल्ह्यामध्ये होत नाही, मग वर्धा आहे, विदर्भातले काही जिल्हे आहेत हे तुम्हाला माहिती असायला पाहिजेत. राज्य, फक्त महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत का, नाही, आपण विचार करायला लागतो. मग कुठे आणखी त्या, हा अरे त्या हरित पट्ट्यामध्ये पण आहेत. मग ते पंजाब आहे, हरियाणा आहे, अच्छा दिल्लीच्या आसपास आहेत, तिथेही शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. हो, मग हे आठवायला लागतं. पण मग तिथलं कारण वेगळे आहेत. हरित क्रांतीच्या अपयशामुळे तिथला शेतकरी आत्महत्या करतोय, विदर्भातला शेतकरी हरित क्रांतीच्या कारणामुळे नाही करत आहे तो. मग याचं कारण काय आहे हे कळायला लागतं. कर्नाटकामध्ये शेतकरी आत्महत्या करतोय, त्याचं कारण काय कळायला लागतं. मुद्दा कळतोय तुम्हाला. हे कसं आठवतं, जेव्हा आपण राज्यानुसार विचार करायला लागतो. राष्ट्र, मग राष्ट्रीय स्तरावरती बघायचं. मग राष्ट्रीय स्तरावरती काय परिस्थिती आहे, राष्ट्रीय स्तरावरती उपाययोजना, राष्ट्रीय स्तरावरचे परिणाम, राष्ट्रीय स्तरावरच्या काही संस्थांची कामं, याच्यावरती कसं बघता येईल बघा. पुढची चेकलिस्ट प्रदेश, याच्यानुसार विचार केला आपण. पुढची चेकलिस्ट आहे आणखी एक, ते म्हणजे क्षेत्र. क्षेत्र ही आपली पुढची चेकलिस्ट आहे. मग याच्यामध्ये काय बघा, क्रमांक 1 तो म्हणजे, पहिला मुद्दा लक्षात घ्या, तो म्हणजे सामाजिक, त्यानंतर राजकीय, त्यानंतर आर्थिक, त्यानंतर तंत्रज्ञान, त्यानंतर पर्यावरण, ठीक आहे, त्यानंतर शिक्षण. आता मला स्पेस नाही मिळाला म्हणून मी असं लिहितोय. ठीक आहे, बघा सामाजिक आहे, राजकीय, आर्थिक आहे, तंत्रज्ञान आहे, पर्यावरण आहे, शिक्षण आहे, असे तुम्हाला जेवढे क्षेत्र सापडतात ह्या क्षेत्रांचा इथं काय करायचा, विचार करायचा. आणि याच्यामुळे काय होतं, नवीन नवीन ऍस्पेक्ट पाठवतात. येस प्रथमेश, पाठवतो मी पीडीएफ. पण हे बघा, म्हणजे काय, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि सामाजिक. तुम्ही जर बघितलं तर मागे महाराष्ट्र शासनाने माननीय नरेंद्र जाधव सर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांच्या आत्महत्ये संदर्भात सामाजिक कारण पण लागू आहेत. शेतकरी कर्ज काढतो मात्र मुलीच्या विवाहावरती खर्च करून टाकतो, मग त्याने शेतीत गुंतवलंच नाही तर येणार पैसा कुठून परत करणार कसं तो. मुद्दा कळतोय का बघा. सामाजिक चालीरीती, सामाजिक प्रतिष्ठा, पण दुसरीकडे राजकीय पण धोरणं महत्वाचे आहेत. राजकीय धोरणं, कारण सातत्याने महाराष्ट्रामध्ये विदर्भ हा एक घटक हा राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी, ना तिथे कुठल्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालंय, ना कुठल्या प्रकारचं त्या ठिकाणी औद्योगिकरण घडून आलेलं आहे. आणि याच्या परिणामी शेतकरी जो माल पिकवतो त्याला मार्केटच नाहीये तिथे. आर्थिक, मग ते जागतिकीकरण असेल, खाजगीकरण असेल, आंतरराष्ट्रीय स्तरावरती आता आपल्याला जी व्यापारामध्ये जी काही स्पर्धा करावी लागते ती असेल. ज्या शेतकऱ्याला हे माहितीच नाहीये की या माझ्या इथे ऊस पिकवून किंवा माझ्या इथे कांदा पिकवून किंवा माझ्या इथे कापूस पिकवून सुद्धा मला भाव मिळत नाही का, कारण चीन त्या ठिकाणी त्याचा प्रत्येक ठिकाणी डम्पिंग करतोय. तंत्रज्ञान, बीटी कॉटन, बीटी ब्रिंजॉल, ह्या अशा एमएनसीज मुळे निर्माण झालेले हे प्रश्न आहेत. पर्यावरणीय, क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग, याच्यामुळे पावसाचं प्रमाण कमी जास्त होणं, त्यानंतर रोगराई वाढणं, शिक्षण,
आमचा शेतकरी हा काही 1920 मधला शेतकरी नाहीये हा. या शेतकऱ्याच्या प्रत्येक 20 वर्षानंतर पिढ्या बदलत आहेत, पण प्रत्येक पिढीला हा समस्या सेम समस्या आहे. का असं होत आहे? कारण त्या मुलांचं शिक्षण, आमच्या शिक्षण व्यवस्थेतले दोष, अशा अनेक मुद्दे बघा. आता मला सांगा, ह्या चेकलिस्ट आहेत, एकदा ह्या तयार करून ठेवल्या ना की मेंदूला कसं आहे, फ्लो, सहज पाणी पडायला लागतं, काही प्रयत्न करावे लागत नाहीत फारसे. आपण अनेक ठिकाणी वाचन केलेलं असतं. ह्यातलं मी सांगू का, मी जे जे सांगितलंय हे तुम्हाला नवीन नाही, लक्षात घ्या. त्यातलं काहीच नवीन नाहीये, बरोबर, काही फॅक्ट सोडल्या तर. मग फॅक्ट मी तुम्हाला म्हटलंय, फॅक्ट काय करणार आपण, गोळा करत राहणार. मुद्दा कळतोय? हे त्या पद्धतीने येस आहे हा कॉन्टेंट बद्दल. त्यामुळे त्याच्याबद्दल काही फार टेन्शन घ्यायचं नाही. म्हणजे अगदी एका आकृतीत सांगायचं झालं तर हे असं असतं बघा. हा बघा, दिसतं का तुम्हाला? हो हो, दोन्ही बाजू सांगा शतायू. आपल्या ते दोन्ही सांगायचे, मी तुम्हाला उदाहरण सांगते फक्त. हा, हे असं असतं आपलं एसएससी स्ट्रक्चर. इंट्रोडक्शन, मेन बॉडी आणि कन्क्लुजन. आता इंट्रोडक्शन झालं, बॉडी झालं, कन्क्लुजन कडे पण आपण जाऊयात. पण हे सगळे मुद्दे असे असतात, याला लक्षात ठेवा, त्याला विसरू नका. आणि ही सगळी चेकलिस्ट लक्षात ठेवा. चेकलिस्ट शिवाय आपल्याला पुढचं काम करता येत नाही. काही मुद्दे आणखी शेवटचे सांगतो. एसे हा कन्फ्युजिंग नसावा. म्हणजे काय, नक्की काय बोलतोय, काय ना, कहना क्या चाहते हो भाई, हे तसं नसायला पाहिजे नक्की. म्हणजे लिहिले 5 पानं, 6 पानं, 10 पानं, पण शेवटी त्या परीक्षकाला प्रश्न पडला, अरे पण सांगायचंय काय तुला, येते का लक्षात? हे तसं नसायला पाहिजे. येस, बाय, हो, नाही, नाही नाही, असं पण नाही, नाही तसं पण नाही, हे असं त्या ठिकाणी नसायला पाहिजे. काही त्यातला मुद्दा महत्वाचा आहे. आणखी म्हणजेच काय, शेवटी बघा की आपल्या एसे मध्ये काय असायला पाहिजे, बॅलन्स. अबव ऑल मेंटेन बॅलन्स. ना लेफ्टेस्ट ना राईटेस्ट, ना कुठला एका विशिष्ट धर्म, ना कुठल्या प्रकारचा विशिष्ट प्रकारचा उद्योगपती. ना उद्योगपतींना आपण फार त्या ठिकाणी नुसत्या शिवाय घालतोय, ना कामगारांना आपण त्या ठिकाणी उचलून धरतोय. बॅलन्स, हा बॅलन्स साधता आला पाहिजे, हे करता आलं पाहिजे. आणि ही जी स्लाइड आहे पुढची, मित्रांनो, ही तुमची प्रोसेस आहे बघा. ही खर तर परीक्षेमध्ये पण आहे, प्रत्येक ठिकाणी आहे, पण निबंधामध्ये मी नक्की सांगेन तुम्हाला. सुरवंटाचं फुलपाखरू बनणे. येस येस विद्या, मी एक्स्ट्रा रिडिंगची सेपरेट बुकलेट पीडीएफ स्वरूपात आपल्या चॅनलला त्या ठिकाणी मी टाकतो, तुम्हाला तिथे ते मिळून जाईल. हा, तर हे काय बघा, निबंध लेखन म्हणजे सुरवंटाचं फुलपाखरू होणं आहे, की ज्याच्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला एखादा सुरवंट जसा असतो, तो पानं भराभरा 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 खातो. वर्षभर तो त्या ठिकाणी तो खात राहतो. आणि वर्षभर खाल्लेलं हे जे सुरवंटाने आहे, म्हणजे तुम्ही सर्वजण, हे सगळं ज्ञान त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, पचवायचंय, अंडरस्टँडिंग करायची, कोशामध्ये जायचंय आणि कोशामध्ये जाऊन त्या ज्ञानावर पकड मिळवायची आणि परीक्षेमध्ये ते लिहून सुरवंटाप्रमाणे सुरवंटाप्रमाणे अवकाशामध्ये उडायचंय, स्वच्छंदपणे विहार करायचा आहे. मित्रांनो, निबंध म्हणजे हे आहे. आय होप की तुम्हाला हा एकूण सगळा जो भाग आहे तो त्या ठिकाणी आवडला असेल, समजला असेल. निश्चितपणे याच्यावरती अनेक प्रकारचे प्रश्न असतील, पण एक मात्र मला सांगायचंय, थँक्यू शतायू, थँक्यू प्रथमेश, थँक्यू. एक मात्र मला सांगायचं आहे की निबंधाबाबत मी जे जे काही सांगितलंय हे तुम्हाला डायरेक्शन आहे. आता आपण काय करणार आहोत, प्रत्यक्ष याच्यावरती काही कामं करणार आहोत. याची जी चेकलिस्ट आहे ती पुन्हा मी चेकलिस्ट मध्ये तुम्हाला मी हे बोलणार आहे. यामध्ये आपल्याला काय करायचंय, तर मित्रांनो, म्हणजे आपण काय करणार आहोत या ठिकाणी आता अभ्यास करत असताना, तर आपल्या अभ्यासाची किंवा असं म्हणूयात आपल्या तयारीची चेकलिस्ट, निबंध या विषयाच्या अभ्यासाची चेकलिस्ट. तुम्ही काय काय करायचंय ते मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय. आपण ती मागची जी सगळी स्लाइड आहे, ही सगळी पीपीटी आहे, मी तुम्हाला शेअर करेनच, नो डाऊट अबाउट इट. पण पहिली चेकलिस्ट एक, ते म्हणजे पूर्वीच्या निबंधाच्या प्रश्नपत्रिकांचं वाचन आणि विश्लेषण हे तुम्ही करायचं आहे. हे पहिलं करायचं.
त्यानंतर आपल्या स्वतःची काही क्षेत्र, जिथे की आपण स्वतःला कम्फर्टेबल फील करतो अशी क्षेत्र निवडायची आहेत. तिसरं ते म्हणजे कॉन्टेंट. युपीएससी का एमपीएससी दोन्ही पण, येस दोन्ही वाचायची प्रथमेश, दोन्ही वाचा. येस येस प्रांजली, येतो मी त्याकडे. हा, स्वतःचे क्षेत्र निवडायचे. हे झालं की त्याच्यानंतर आपण आपला कॉन्टेंट, आशय गोळा करत राहायचा. मगाशी सांगितलं ना, वर्षभर कुठली सोर्सेस आहेत तेही सांगितलं. आशय गोळा करणे किंवा एकत्रित करणे, आणि त्यानंतर अधूनमधून पिरियडिकली निबंध लिहिणे, प्रत्यक्ष निबंध लिहिणे. ही चेकलिस्ट टिक मार्क करत जायचं याला. हा, फॉर एक्झाम्पल पहिलं मी केलं, पीवायक्यू केलं समजा, हा त्याला टिक मार्क केलं. समजा मी दुसरा पेन घेतो याच्यामध्ये, तर काय केलं मी, पीवायक्यू वाचलं, येस. त्यानंतर स्वतःची मी काही क्षेत्र निवडली. आता मी आशय गोळा करायला सुरुवात केली, वही घातली, एक मी 200 पानांची घातली, व्हेरी गुड. आता मी प्रत्यक्ष निबंध लिहिणार. कधी लिहिणार, 1 महिन्याला 1 लिहिणार, कधी लिहिणार हे ठरवलं. झालं का नाही? आपल्या डोक्यावरचं ओझं निघून जातो. त्या मेंदूने काय काय लक्षात ठेवायचं, नाही मला करायचं, अरे पण करायचं पण काय काय. मग हे असं चेकलिस्ट घातली ना की मेंदूवरचा ताण कमी होतो. मी केलंय ना, मी पीवायक्यू वाचलेत ना, मी क्षेत्र निवडलेत ना, सिंपल. मेंदूवर जास्त कामं नाही ठेवायची, सगळी प्रोसेस ऑटोमेट करायची. ऑटोमेशन कडे जायचं आपल्याला. ठीक आहे, येस. आय होप की तुम्हाला हे सगळं त्या ठिकाणी समजत असेल. युपीएससी आणि एमपीएससी दोन्ही प्रकारचे तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही वाचू शकता. नो, काही प्रश्न असतील तर विचारा, म्हणजे आपल्याला पुढच्या मुद्द्याकडे जाता येईल.